नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एनसीएल बद्दलचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे. पवित्र पोर्टलला ज्या विद्यार्थ्यांना एनसीएल बाबत कन्फ्युजन होतं त्या संदर्भातला एक महत्त्वाचा व्हिडिओ आहे. यावरती बघा, पाठीमागे आम्ही सुद्धा मेल केले होते आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांना मेल करायला लावले होते ज्या विद्यार्थ्यांना एनसीएलचा प्रॉब्लेम होता. फॉर्म भरत असताना एनसीएल नेक्स्ट डेटचं चालतंय, पण ऍप्लिकेशन त्यांनी जे पत्रक काढले त्या पत्रकामध्ये मात्र एका ठिकाणी 9 नंबरचा पॉईंट आहे ज्यामध्ये एनसीएल 14 मे पर्यंतचं पाहिजे असं जाणवतं आणि दुसऱ्या पॉईंटमध्ये तुम्ही इकॉनॉमिकल इयर 2025-26 पाहिजे असं सांगितलं आहे. आणि फॉर्म भरताना पण पुढच्या डेटचा फॉर्म भरता येत होता. सो मुलं कन्फ्युजन होते. जर टेटचा फॉर्म भरताना तुम्ही पावतीवरती भरायला लावला आम्हाला टेटमध्ये आणि आता पवित्र पोर्टलला कोणत्या डेटचं चालतंय असं सांगण्यात येतंय. सो हे कन्फ्युजन स्टेटमेंट होतं. सो याबाबत पवित्र पोर्टलकडनं क्लिअरन्स येणं गरजेचं होतं. सो त्यासाठी बऱ्याच विद्यार्थ्यांना मी सांगितलं होतं की त्यांच्याकडनं क्लिअरन्स घेतल्यानंतरच पुढे जा. का? कारण जर क्लिअरन्स घेतला आणि पुढे गेलो आणि जेव्हा डीव्ही असेल, डीव्हीला जर का त्यांनी अपात्र ठरवलं, मग सगळं पाणी गेलं घोड्यामध्ये. सो या संदर्भात लक्षात घ्या की हे प्रॉपर जेव्हा स्टेटमेंट येतं किंवा प्रॉपर आपल्याला माहिती पडते त्यावेळेसच आपण भरणं अपेक्षित असतं. नाहीतर होतं काय की ऍट द एंड आपण अपात्र होण्याचे चान्सेस वाढतात. सो ह्या डॉक्युमेंट बद्दल ना फार किचकट आहे. मागच्या वर्षी पण आपण बघितलं होतं 2022च्या अगेन्स्ट शिक्षक भरतीमध्ये अपात्र बरेच विद्यार्थी झाले होते. सो त्यामुळेच मी थांबायला लावलं. आणि आता नुसता मेल करून पण ते उत्तर देत नव्हते. मेलला रिप्लाय एवढंच होता की तुम्ही दिलेल्या परिपत्रकामध्ये बघा आणि त्यामध्ये मुद्दा क्रमांक हा बघा, त्यानुसार फॉर्म भरा, एवढं सांगितलं जायचं. मग नंतर सेकंड स्टेजला मी मुलांना बोललो की डिटेलमध्ये मेल करा त्यांना, तुमचा मुद्दा क्रमांक हा बघितला तरी पण आम्हाला नक्की क्लिअर होत नाही की आम्हाला एनसीएल कधीच हवं. या संदर्भात बऱ्याच विद्यार्थ्यांनी परत मेल केले आणि रिप्लाय आलेला आहे. रिप्लाय काय तो आपण थोडक्यात बघूया. पण तिकडे जाण्यापूर्वी तुमच्या माहिती जेवढेही विद्यार्थी असतील त्या सगळ्यांपर्यंत मेसेज पोहोचवा. कारण पुढच्या वर्षामध्ये टीईटी 2दा होणार आहे, सीटीटी सुद्धा 2दा ऑलरेडी असतेच. सो त्याच्यासाठी तुम्ही जर तयारी करू इच्छित असाल तर तुमच्या मित्रांना, तुमच्या सगळ्यांना शेअर करा. आपली द्रोणा 8.0 ची बॅच चालू झाली. बॅच 22 डिसेंबर पासून चालू झालेली आहे, ज्यामध्ये पेपर 1 ची सेपरेट, पेपर 2 सेपरेट आणि पेपर 1+2 सुद्धा सेपरेट आहे. ज्यांना सीटीटी टीईटी दोघांची एकत्रित तयारी करायची त्यांच्यासाठी सुद्धा टीटीची आणि सीटीचे दोन्ही पेपर लाईव्ह प्लस रेकॉर्डची बॅच आपली चालू झालेली आहे. दोन्ही बॅचेस तुम्हाला 22 डिसेंबर पासून लाईव्ह प्लस रेकॉर्ड अवेलेबल आहे. दोन्ही बॅचेसमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी शिक्षक भरतीचा कोणताही कोर्स इग्नाइटचा घेतला असेल त्यांना 50% डिस्काउंट आहे. आणि विशेष आता ख्रिसमस निमित्त नवीन विद्यार्थ्यांना 25% ऑफ आहे. कोड वापरायचं तुम्हाला संथा नावाचा, बघा संथा SANTA ह्या नावाचा कोड वापरायचं तुम्हाला 25% ऑफ मिळणार आहे. पेपर सुद्धा तुमचे सेपरेट तुम्ही घेऊ शकता. या बॅचेसमध्ये तुम्हाला रेकॉर्डेड लाईव्ह लेक्चर आहे, ते रेकॉर्ड होऊन जातं. तुम्हाला हवं तेव्हा किती वेळेस पाहू शकतात. PDF स्वरूपात नोट्स आहेत, टेस्ट सिरीज अवेलेबल आहे, ते अनालिसिस अवेलेबल आहे, सगळं मिळणार आहे. कुठेच जाऊ नका. सो लगेच जॉईन करा. खाली डिस्क्रिप्शनमध्ये ॲपची लिंक दिलेली आहे. चला आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो. बघा, एनसीएल बाबतचा एक GR पण मी तुम्हाला दाखवलं होतं. बघा कोणता GR, 17 फेब्रुवारीचा GR आहे. ज्या GR मध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलेलं होतं की स्पर्धा परीक्षांमध्ये कोणत्याही एक्झामला फॉर्म भरत असताना नॉन क्रिमिनल हे त्या इकॉनॉमिकल इयर मधलं पकडण्यात यावं. हा GR पण मी तुम्हाला मागच्या व्हिडिओत दाखवला होता. बघा, त्यानंतर त्यांचं जे परिपत्रक आहे त्यामध्ये 9 नंबरचा पॉईंट होता की सगळे डॉक्युमेंट ही 14/5/2025 ची असावी. त्याच्यानंतर त्यांनी एक परिपत्रक बघा टेटला फॉर्म भरताना काढलं होतं. काय? पावतीच्या आधारे तुम्ही फॉर्म भरू शकता. तुमची पावती फक्त कधीपर्यंतची असावी? 14 मे 2025 पर्यंतची असावी. मग आता एवढं सगळं करून, एवढे कुठाने करून सुद्धा आता मात्र एनसीएल हे इकॉनॉमिकल इयरचं चालणार आहे. त्यानंतर 11 नंबरचा पॉईंट त्यांनी दिला होता. म्हणजे 9 आणि 11 हे 2 पॉईंट कसे कन्फ्यूज करणारे होते. 25-26 चाल असं सांगितलं होतं. मग आता त्याला मेल केला आपण आणि नक्की कधीच हवं एनसीएल, तर एनसीएल हे कोणत्याही डेटचं चालेल. तुम्हाला फॉर्म भरण्याची लास्ट डेट आहे 29/12/2025. ह्या डेट पर्यंत तुमच्याकडे एनसीएल असावं लागेल. म्हणजे फॉर्म भरताना असावा लागेल. तुम्हाला फॉर्म भरताना 14 मे पूर्वीचं चालेल का? तर चालेल. 31 डिसेंबर 2025 पर्यंत चालेल का? यस चालेल. फक्त जुनं एनसीएल म्हणजे ज्याच्यामध्ये 2025-26 जर हे इकॉनॉमिकल इयर येत नसेल तर ते एनसीएल चालणार नाही. ज्याच्यामध्ये हे इकॉनॉमिकल इयर येत असेल ते चालेल. मग ते जुनं जरी असेल 3 वर्ष व्हॅलिड, 2 वर्ष व्हॅलिड, 1 वर्ष व्हॅलिड, त्यामध्ये फक्त हे वर्ष यायला पाहिजे असं एनसीएल चालणार.
राहणार आहे. आता मेल मी तुम्हाला दाखवतो बघा. अक्षय कदम यांच्याशी माझं बोलणं झालंय काल 10:24 त्यांना मेल आलेला आहे. त्यांनी मेल केलेला आहे कोणाला, edupavitra25@gmail.com ला मेल केलाय. मेल मी तुम्हाला वाचून दाखवतो बघा. 22 डिसेंबरला हा मेल झालेला आहे. आदरणीय महोदय महोदया, सप्रेम नमस्कार. मी पवित्र पोर्टलवर नोंदणी करण्याच्या प्रक्रियेत आहे. नोंदणी दरम्यान माहिती पुस्तिका इन्फॉर्मेशन बुलेटिन वाचताना एनसीएल नॉन क्रिमिनल प्रमाणपत्राबाबत मला संभ्रम निर्माण झाला आहे. मस्त टाकलं यांनी. त्यानंतर माहिती पुस्तिकेतील मुद्दा क्रमांक 9 डिटेल मध्ये कागदपत्रे 14 मे 2025 पूर्वीचे वैध असणे आवश्यक असल्याचे नमूद आहे. तर मुद्दा क्रमांक 11 मध्ये एनसीएल प्रमाणपत्र आर्थिक वर्ष 2025-26 मधील असावे असे स्पष्ट केलेले आहे. सो त्यामध्ये काय सांगितले, माझे एनसीएल प्रमाणपत्र सप्टेंबर 2025 मध्ये काढलेले असून ते आर्थिक वर्ष 25-26 मधील आहे. त्यामुळे मुद्दा क्रमांक 11 नुसार माझे एनसीएल प्रमाणपत्र हे वैध ठरते. मात्र मुद्दा क्रमांक 9 नुसार ते 14 मे 2025 नंतरचे असल्याने संभ्रम निर्माण होत आहे. मग तरी कृपया आपण खालील बाबींवर स्पष्ट मार्गदर्शन करावे ही विनंती. सप्टेंबर 2025 मध्ये काढलेले आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये मधील एनसीएल प्रमाणपत्र पवित्र पोर्टलला सप्टेंबर 2025 मध्ये काढलेले आर्थिक वर्ष 2025-26 मधील एनसीएल प्रमाणपत्र पवित्र पोर्टल नोंदणीसाठी ग्राह्य धरले जाईल का? माहिती पुस्तिकेतील मुद्दा क्रमांक 9 आणि मुद्दा क्रमांक 11 यापैकी कोणता मुद्दा अंतिम व लागू आहे? आपल्या स्पष्ट उत्तरामुळे अनेक उमेदवारांचा संभ्रम दूर होईल. आपल्या सहकार्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. खूप चांगला मेल त्यांनी केलेला आहे आणि त्या मेलचा रिप्लाय आलाय बघा. एजू पवित्रकडनं मेल आलाय 5 तारखेला. अक्षयला आलेला मेल आहे बघा. कधी 22 डिसेंबरला संध्याकाळी 5 वाजता. सकाळी 10ला मेल केला, संध्याकाळी 5 वाजता रिप्लाय त्यांना आलेला आहे. आणि रिप्लाय काय तुम्ही इथे बघू शकता. ॲज पर इन्स्ट्रक्शन पब्लिश्ड ऑन पोर्टल होम पेज. पवित्रचा रिप्लाय हा. Candidates have to upload NCL certificate which is valid for financial year 25-26. आता त्यांनी क्लिअर केलंय. आपल्याकडे मेल आहे म्हणजे ऍट द एंड काहीही प्रॉब्लेम येणार नाही कारण पवित्र पोर्टलचा मेल आलेला आहे. हे संभ्रमामध्ये होतो आपण. आता ज्यांच्यामध्ये एनसीएलचा इश्यू असेल त्यांनी आता फॉर्म भरून टाका कारण तुमचं एनसीएल कोणत्याही डेटचं चालतं. 29/12/2025 पर्यंत फॉर्म भरण्याची लास्ट डेट आहे. या डेट पर्यंतचं असेल तरी चालतं. या डेट पर्यंतचं असेल पर्यंतचे एनसीएल जर असेल तरी चालणार आहे. एनसीएल चालणार आहे. एनसीएल चालणार आहे. येतं लक्षात मी काय म्हणतोय. आता काही शंका राहिलेली नाहीये. मेल पण झालेला आहे. सो विद्यार्थ्यांनी सुद्धा खूप जास्त मेल केलेले आहेत. बरेच जणांचे मेल रिप्लाय पण आलेले आहेत. त्यापैकी एक मेल तुमच्या समोर मी विथ प्रूफ घेतलेला आहे. सो आता प्रॉब्लेम सॉल्व आहे. एनसीएल बाबत काही इश्यू नाही. फॉर्म भरून टाका. काही अडचण असेल तर इग्नाइट अकॅडमीच्या टीमला कॉल करा आणि इग्नाइटचे कोर्सेस लॉन्च झाले तुमच्या मित्रांपर्यंत नक्की कळवा. यासाठी ॲप डाउनलोड करून डायरेक्ट बॅचेस परचेस करू शकता. अजून काही इश्यू असेल ह्या नंबरला कॉल करू शकता. सो ऑल द बेस्ट. फॉर्म भरून टाका. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट मध्ये. खूप खूप धन्यवाद.